शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी. इटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम. 1 वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध. किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे. मर्यादित फक्त 25 प्रवेश. आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, इटवाळा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा. छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील ई रिक्षा बंद करू नका. नेमकी माथेरानकरांची काय मागणी आहे पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. माथेरानमधील छत्रपती शिवाजी महाराज रोडपर्यंत सुरू असलेली पर्यावरणपूरक ई रिक्षा सेवा बंद केल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप करत नागरिक व लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि नगर परिषदकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज रोड या मार्गावरील ई रिक्षा वाहतुकीवर पोलिसांनी निर्बंध आणले आहेत. त्यामुळे विशेष वन ट्री हिल परिसरात नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत नगरसेविका प्रियंका कदम, नगरसेवक किशोर मोरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी प्रभारी पोलीस अधिकारी सरिता मुसळे यांची भेट घेऊन न्यायालयाने मंजूर केलेले मार्ग बंद करू नयेत अशी मागणी केली. त्यानंतर मुख्याधिकारी राहुल इंगळे यांचीही भेट घेऊन ई रिक्षा मार्ग कायम ठेवण्यासह आवश्यक असल्याची रिक्षांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांची बैठक घेऊन सर्वमान्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. दरम्यान ई रिक्षा सेवा बंद राहिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. रिक्षासाठी आम्ही API मॅडमकडे सुद्धा गेलो. आता नंतर आपले मुख्याधिकारी इंगळे साहेब यांच्याकडे गेलो. रिक्षासाठी वंठिल विभागात पहिलं म्हटलं आंदोलन केलं ते वंठिल विभागाने. आणि तुम्हाला सांगायचं तर उपोषण, आंदोलन, बाकी सगळ्या ह्याच्यात पहिला सहभाग वंठिल विभागाचा होता. आणि आम्हालाच रिक्षा मिळत नाही याच्यासाठी म्हणजे खूप ही खेदाची बाब आहे. हा एक माथेरानचाच भाग आहे आणि या विभागामध्ये 100 कुटुंब राहतात. त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे वंठिल ते दस्तुरी हे खूप अंतर आहे. त्याच्यासाठी आम्हाला रिक्षा ही वंठिलपर्यंत आलीच पाहिजे. दस्तुरीपासून वंठिलला चालायचं म्हणजे 6 ते 7 किलोमीटर चालावं लागतं. आणि तिकडे आमच्या वंठिल विभागामध्ये म्हणजे ज्येष्ठ नागरिक, अपंग यांच्यासाठी रिक्षा तर आम्हाला घरपोच ही गेलीच पाहिजे. आणि सपोज जर आम्हाला सहकार्य करायचं नसेल तर मग आम्हाला उपोषणाला बसायचं. आमच्याकडे हा शेवटचा पर्याय आहे. तर आमचा पुरा विभाग उपोषणाला बसेल. वंठिलपर्यंत रिक्षा यायचा हा प्रस्ताव हा खूप चांगला होता आणि चालूच आहे. पण ह्या आज मधी काही कालावधीमध्ये हे लोक सांगतात की वंठिलसाठी रिक्षा यायची बंद केली. पण रिक्षा आणण्यासाठी वंठिल विभागाने पूर्णपणे आपला सहयोग दिलेला, प्रत्येक उपोषणाला उभे होते, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक अँगलमध्ये रिक्षावाल्यांना खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं. काही लोकांनी काल सांगितलं की आम्हाला वंठिल विभागापर्यंत रिक्षा सोडणार नाही. पण हे चुकीचं आहे. कारण ज्या पद्धतीने आम्हाला काल जो त्रास झाला, मानसिक त्रास झाला, हँडिकॅप पेशंट्स आले, हँडिकॅप आमची पाहुणे आले, त्यांना एवढा त्रास झाला की ते चालू शकत नव्हते आणि त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट्स पण आहेत. तरी पण आम्हाला रिक्षा वंठिल विभागापर्यंत येऊन दिली नाही. तर रिक्वेस्ट एवढीच आहे की आमच्या विभागापर्यंत रिक्षा यावे ही रिक्वेस्ट.